नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मीडियमला असाल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ महत्त्वाची आहे. बघा मित्रांनो, 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये पहिलं चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. या चॅप्टर मध्ये बोर्डाच्या परीक्षेला 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात. तर 12 मार्काचे विचारले जातात, त्यामुळे हे चॅप्टर खूप महत्त्वाचं आहे. या चॅप्टरवर आधारित बऱ्याचदा 4 मार्काला सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि 3 मार्काला तर हमखास प्रश्न विचारला जातो. तर साधारणतः 3 आणि 4 मार्काचे कोणते इम्पॉर्टंट असे प्रश्न आहेत या चॅप्टर मधले जे बोर्डाच्या परीक्षेला यावर्षी विचारले जाऊ शकतात, तर त्यावर थोडीशी चर्चा करूयात. तर बघा मित्रांनो, यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, पण याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट बघा, या प्रकारचं जे एक्झाम्पल असतं, एक्सचा कोएफिशियंट वायला गेलाय, वायचा कोएफिशियंट एक्सला गेलाय, अशा प्रकारचा क्वेश्चन असतो, तिथे सॉल्व्ह करायला सांगितलं जातं. तर या प्रकारचा एक क्वेश्चन आपल्याला येतो. त्याचबरोबर ग्राफिकल मेथड आपल्याला 3 मार्काला येऊ शकते किंवा 4 मार्काला सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. हा तर 3 मार्काला येईल आणि हा जर आला तर 3 किंवा 4 मार्काला. त्यानंतर क्रॅमर्स रूल खूप इम्पॉर्टंट आहे, जो 3 मार्काला तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आणि त्यानंतर इक्वेशन जे आहे त्याला तुम्हाला लिनियर इक्वेशन मध्ये आणून सोडवायचं. म्हणजे बघा ते 1 अपॉन, बघा ते अशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत ना, 5 अपॉन एक्स प्लस 7 अपॉन वाय इज इक्वल टू 8 किंवा 5 अपॉन एक्स प्लस वाय प्लस 7 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 9. अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन्स असतात ना, एक प्रॅक्टिस सेट नंबर 1.4 मध्ये ते दिलेत, तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि वर्ड प्रॉब्लेम जे तुम्हाला 4 मार्क्सला विचारले जाऊ शकतात, तर हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. तर हे 4-5 पॉईंट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल. आता मी बाकी सगळं रब करतो आणि परत व्यवस्थित तुम्हाला सांगतो की पहिली गोष्ट, या प्रकारचं क्वेश्चन जो 3 मार्काला येऊ शकतो, ग्राफिकल मेथड 3 मार्काला किंवा 4 मार्काला येऊ शकतो, क्रेमर्स रूल हे आणि हे जे 4-5 क्वेश्चन्स आहेत या प्रकारचे, ते खूप इम्पॉर्टंट आहेत. आता या क्वेश्चनच्या सेपरेट आपण व्यवस्थित व्हिडिओ बनवल्यात. प्रत्येक टॉपिकवरती, प्रत्येक मुद्द्यावरती एक एक व्हिडिओ जबरदस्त अशी बनवलेली आहे. तर या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी यातल्या प्रत्येक टाईपचा एक एक क्वेश्चन्स घेतलेला आहे आणि तो खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. या सगळ्या टॉपिकच्या लिंक तुम्हाला दिल्या, 4-5 लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये, त्या बघा. आपला नवीन युट्यूब चॅनल आहे, त्या युट्यूब चॅनलवरती मी खास इंग्लिश आणि सेमी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठीच व्हिडिओ बनवणार आहे. या युट्यूब चॅनलवर आपण मराठी मीडियम मधून बनवतो. त्याचा दुसरा चॅनल आहे, त्याच्यावरती सेमी इंग्लिश आणि इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ बनवल्या जाणार आहेत. तर त्या व्हिडिओ या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर पटकन डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि या सगळ्या ज्या काही व्हिडिओज आहेत त्या बघून घ्या आणि आपला नवीन चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा मित्रांनो. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.